आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट। विधानसभेत कागदपत्र दाखवत भुजबळांचा मोठा दावा। आता याचा कोणी निषेध करणार नाही का, भुजबळांचा सवाल। केसेसमधून बाहेर पडण्यासाठी भुजबळ खोटं बोलतायत। गोळी मारण्याच्या भुजबळांच्या दाव्यावर जरांगेंचं प्रत्युत्तर। भुजबळ बधीर झालेत, बावचळल्यासारखे बोलतायत जरांगेंची टीका। महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्यात भाजप यशस्वी। भाजप सरकारला मस्ती आणि माज। राज्याचा मंत्रीच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय। नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल। तुमच्याकडे बघू, तुमच्या छाताडावर बसू ही कोणती भाषा। गर्दीवर स्वार होऊन वाटेल ते तुम्ही बोलणार का। विधान परिषदेत प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल। एखाद्याचा हिशेब कसा चुकता करायचा अशा पद्धतीचं दरेकरांचं भाषण। या संदर्भातील मॅच 24 तारखेपासून सुरू होईल। अनिल परबांचा हल्लाबोल। मोठमोठे मंत्री द्वेष निर्माण करणारी भाषणं करतात, हीच लोकशाही आहे का। बच्चू कडूंची भुजबळांवर टीका। सभेत 160 आमदारांना पाडू अशी भाषा केली जाते, अशी भाषा करणं योग्य आहे का। प्रकाश शेंडके यांच्या वक्तव्यावरून बच्चू कडूंचा सवाल। राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा। दलित, माळी, तेली समाजाचाही मुख्यमंत्री करा। बच्चू कडू यांची विधानसभेत मागणी। आरक्षणासंदर्भात सर्वांची भूमिका सारखी तर वातावरण कोण पेटवतंय, भास्कर जाधव यांचा सवाल। अनेक राज्यांचा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला। अपीलमध्ये गेल्यावर सर्व राज्यांना सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला, मात्र महाराष्ट्राला स्टे मिळालेला नाही। अनिल परब यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणावर महिलांना बोलायला संधी का देत नाही। विधानसभेत बोलायला कमी वेळ दिल्यामुळे बबनराव लोणीकर आणि सरोज अहिरे संतापल्या। सरसकट कुणबी दाखले देण्याचं जरांगेंना आश्वासन। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान परिषदेत लेखी उत्तर। मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एक नेता आहे का। 2-4 व्यक्तींनाच राज्यात टार्गेट केलं जातंय। आपण समाजाला समजून का सांगत नाही, संजय कुटे यांचा सवाल। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे। गोपीचंद पडळकर आणि उपोषणकर्ते बैठकीला उपस्थित राहतील। विधानसभा परिसरात भरत गोगावले, नितीन देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी। भरतची मिठी ही अफजल खानाची मिठी वाटते। देशमुखांचा टोला तर देशमुखांसोबत आले तर मिठी काय खांद्यावर घेऊन नाचू, गोगावलेंचं प्रत्युत्तर। विधानसभा परिसरामध्ये गोगावले आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी। आम्ही बंड आणि उठाव दोन्ही केला, भरत गोगावले यांचं वक्तव्य। तर इंग्रजांविरोधात उठाव होता, शिवसेना इंग्रज आहे का, नितीन देशमुख यांचा सवाल। विधान परिषदेत आमदारांनी विचारलेले तारांकित प्रश्न अधिकारी मॅनेज करतात, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। जुन्या पेन्शनवरून सरकारच्या बैठकीत तोडगा नाही। या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यामुळे संघटना संपावर ठाम। जुन्या पेन्शनबाबत अहवाल बघून पुढच्या अधिवेशनापर्यंत तोडगा काढू, बैठकीत मुख्यमंत्र्यांचं संघटनांना आश्वासन। नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या बैठक। कांदा आणि इथेनॉल संदर्भात बैठकीत चर्चा होणार। सुनावणी संपण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील, शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही, रोहित पवार यांचं मोठं विधान। राहुल नार्वेकरांना भाजपकडून सत्तेचं पद ते राजीनामा देतील असं वाटत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राजकारणात रोहित पवार नावाचा नवा ज्योतिषी आलाय, आम्हाला विरोधक राहिले नसल्यामुळे त्यांचा फोकस आउट, शिरसाट यांचा पलटवार। राऊतांप्रमाणे रोहित पवारांकडून सरकार पडण्यासंदर्भातल्या तारखा। राऊत आणि रोहित पवारांना आशीर्वाद दिले असतील, पवार आडनाव बाजूला केले तर रोहित पवारांचं कर्तृत्व काय, मनीषा कायंदे यांचा घणाघात। रोहित पवार शरद पवारांचा पुढचं वर्जन, राज्याची माती करणार, पडळकरांचा हल्लाबोल। विखे पाटलांवर भंडारा फेकला त्यामागे रोहित पवारच आणि चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली त्यामागे सुद्धा रोहित पवार। गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल। संसदेत घुसखोरी प्रकरणी लातूरचा अमोल शिंदे आणि हरियाणामधील महिलेसह 4 अटक। या कटामागे आणखी 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती, दोघांचा शोध सुरू। संसदेत घोषणाबाजी करणाऱ्या अमोल शिंदेंच्या आई वडिलांची पोलिसांकडून चौकशी। गेल्या 6 महिन्यात अमोल शिंदे 2 ते 3 वेळा दिल्लीला गेल्याची माहिती। संसदेतील घुसखोरी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष समिती स्थापन। सीआरपीएफ डीजी हरीश सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार। समिती सुरक्षेच्या चुकीची कारणं शोधून उपाययोजनांचा रिपोर्ट देणार। संसदेमध्ये घुसखोरी करणारे खासदार महुआ मोहित्रा यांच्या संपर्कातील खासदार नवनीत राणा यांचा आरोप। संसदेवरच्या हल्ल्याला आज
कालच 22 वर्ष पूर्ण आणि इतक्या वर्षांनंतरही देशाच्या सर्वोच्च सभागृहाची सुरक्षा यंत्रणा ढिम्म, सुरक्षेत चूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. संसदेतल्या प्रकारानं महाराष्ट्र विधानसभा सावध. आता आमदारांच्या पासवर 3 ऐवजी फक्त 2घांनाच पास मिळणार. अनावश्यक गर्दी न होऊ देण्याचे निर्देश. आदित्य ठाकरे परदेशात पळून जाण्याची शक्यता. पासपोर्ट जप्त करा, लुकआउट नोटीस काढा, नितेश राणे यांची मागणी. चौकशी बंद झाल्यामुळे भुजबळांच्या घरी पेढे खायला जाणार उद्धव ठाकरेंचा टोला. शिवसेनेचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार या केवळ अफवा. धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी थेट फेब्रुवारीमध्ये. 2 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता. 15 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर मांडणार आहे. पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहावं असं लेखी उत्तरात म्हणणं मांडलं जाईल. अजित पवारांचं वक्तव्य खेदजनक, तितकंच संतापजनक. मनसेचे अधिकृत ट्विट. आलिशान दालनं, गाड्या, बंगल्यांवर खर्चासाठी सरकारचा निधी, मात्र सारथी, महाज्योती आणि बार्टीसाठी निधी नसतो. मनसेची टीका. पीएचडी संदर्भातील अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं. नाना पटोले यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी पीएचडी संदर्भात युवकांवर केलेली टीका चुकीची. अजितदादांच्या वक्तव्याचा निषेध करतो. रोहित पवार यांचा अजित पवारांच्या वक्तव्यावर निशाणा. नागपुरात आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. पुणे लोकसभेसाठी रिक्त जागेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या. मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू. वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार. राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप. निवृत्ती वेतनाचा लाभ आणि निवृत्तीचं वय वाढवण्यासाठी संप. ठाण्यामध्ये शिंदे गट शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड. सुनील देशमुख नावाच्या व्यक्तीनं शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची काच फोडली. नागपुरात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये यवतमाळच्या 100हून अधिक लोकांचा शिवसेनेत प्रवेश. ठाकरे गटातील लोकांनी आत्मपरीक्षण करावं. मुख्यमंत्र्यांची ठाकरे गटावर टीका. सत्यशोधक कष्टकऱ्यांचे लाल वादळ मालेगावात धडकलं. हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं. अंधेरीतील कुमकुम बेस्ट बसच्या चौकशी कक्षाचं सुशोभीकरण. पक्षाला कलात्मक सुशोभीकरण करून अनोखं रूप देण्यात आलं. पुण्यामध्ये 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा प्रारंभ. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनानं महोत्सवाची दिमागदार सुरुवात. जेजुरीमधील खंडेरायाच्या मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते उत्सव मूर्तींची घटस्थापना. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार. सिद्धनाथाच्या नावानं चांगभलेच्या गजरात गुलाल आणि खोबरं उधळत श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरीची रथातून मिरवणूक. देव दिवाळी निमित्तानं पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिर उजळलेलं आहे. या मंदिर परिसरामध्ये 10,000 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आरास. नौदलाचा बीटिंग रिट्रीट आणि टॅटू समारंभ. गेटवे ऑफ इंडिया इथं सलग 4 दिवस कार्यक्रम. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये साजरा केला आई प्रतिभा पवार यांचा वाढदिवस. सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आईविषयी केली भावनिक पोस्ट. पुण्याच्या खेड तालुक्यातील पदरवाडीमध्ये भूस्खलन होण्याची भीती. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पदरवाडी गावातील ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर 3 दिवसांपासून उपोषण सुरू. पुण्याच्या इंदापूरमध्ये दूध दराच्या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं दीपक काटे यांचं उपोषणस्थळी भेट देत हर्षवर्धन पाटलांकडून उपोषणकर्ते दीपक काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा. धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश न करण्याची मागणी. आदिवासी समाज मोर्चा संयोजन समितीच्या वतीनं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन. सोलापुरात दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला सांगोला तालुक्यातील असकदाणीमध्ये पोहोचायला अंधार. मोबाईलच्या प्रकाशात अधिकाऱ्यांकडून पाहणी पूर्ण. नंदुरबारमध्ये केंद्रीय समितीकडून दुष्काळाची पाहणी. नुकसानाचे पंचनामे पूर्ण. नंदुरबार जिल्ह्यात रबी हंगामामधील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी.
धुळे जिल्ह्यात दुष्काळाचा तमाशा मंडळांना फटका बसला. दुष्काळामुळे गावकऱ्यांचे वर्गणी जमा होत नसल्यामुळे तमाशा मंडळावर उपासमारीची वेळ. धुळ्यामध्ये शिरपूरमध्ये भातपूरमध्ये मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांकडून उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्यात आलाय. धुळे जिल्ह्यात कमी पावसामुळे कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव. काळ्या पडलेल्या कपाशीला केवळ 4 ते 5 हजार रुपये क्विंटल भाव. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा निर्यात बंदीचा फटका. कांद्याचे दर कोसळल्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत. ठरवलेल्या दरापेक्षा पपईची कमी किमतीमध्ये विक्री करण्यासाठी व्यापारी भाग पडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. धुळे महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून तब्बल 329 कोटी रुपये मंजूर. खासदार सुभाष भामरे आणि आमदार फारुका शहा यांच्या पाठपुराव्याला यश. जळगावच्या रावेर तालुक्यातील नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुका सोडून इतरत्र वळवला जाऊ नये यासाठी नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये 20 डिसेंबरला होणाऱ्या महासंमेलनाला विविध आदिवासी संघटनांचा पक्षांचा विरोध. कार्यक्रम जर झाला तर कार्यक्रम हाणून पाडू असाही इशारा देण्यात आलाय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर बस स्थानकामध्ये लाईटची सोय करा. प्रवाशांना अंधारात बसावं लागतंय. साधारणपणे 6 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या करमाळ्याला अखेर तहसीलदार मिळाले. शिल्पा ठोकळे करमाळा तहसीलदारपदी नियुक्ती. आणि एक मत. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गॅन्ट्रे बसवण्यासाठी आज पुन्हा ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्रिज होऊन वाहतूक वळवण्यात येणार. गृह विभागात 23,628 पदं भरली जाणार. लोकसंख्येनुसार पोलीस शिपाई यांची भरती केली जाणार. पालघरमध्ये दुचाकी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. गडचिरोलीमध्ये सिरोंचा ते असर अली राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार. कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी. स्थानिक नेत्याचं अजित पवारांना पत्र. जामखेड मतदारसंघातील खर्डा इथं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं गाव बंद आंदोलन. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपानंतर रोहित पवारांना धक्काबुक्की केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. गोपीचंद पडळकरांवरील चप्पल फेकीच्या निषेधार्थ परभणीच्या बोरी इथं बंदची हाक. ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करत आंदोलन. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. प्रकल्पाच्या लाभधारक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन कालवा दुरुस्त करण्याची मागणी. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पुढील 7 दिवसांमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करा. मनसेच्या वतीनं उपायुक्तांना निवेदन. चंद्रपूर महानगरपालिकेच्या फाउंटन घोटाळ्याविरोधात जनविकास सेनेचं अभिनव आंदोलन. वर्ध्यामध्ये समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांचा बेमुदत साखळी उपोषण. अपघाताच्या कारणाची चौकशी करण्यासह पीडित कुटुंबियांना मदत देण्याची मागणी. नागपूरमध्ये शाहीर कलावंतांचा मोर्चा. दरमहा मानधन देण्याची कलावंतांची मागणी. भंडाऱ्यामध्ये नेरला प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. नेरला गावच्या पुनर्वसनाच्या ग्रामस्थांकडून वारंवार मागण्या केल्या जात आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. जळगावमधील 40 गावात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन. मागणी मान्य न झाल्यास 17 तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न. कोथिंबिरीचे भाव घसरल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी हैराण. शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही परवडत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. जळगावच्या भडगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शासनाच्या अनुदानाकडे नजरा. अवकाळी पाऊस आणि कपाशीवरील बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दुष्काळग्रस्त बारामती तालुक्याची केंद्रीय दुष्काळ पथकाकडून पाहणी. केंद्रीय दुष्काळ पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. नंदुरबारमध्ये केंद्राच्या पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली. नाशिकच्या मालेगावमध्ये केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर मुंगसे गावातील शेतीतली पाहणी केली. परभणीच्या पूर्णा इथं नुकसानाचे पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप. 2 आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नर्सरीचं मोठं नुकसान. बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या 5 एकर हरभऱ्यावर नांगर फिरवला. लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव आणि हरभऱ्याला वाढवी लागल्यामुळे पिकाचं नुकसान. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकात ट्रॅक्टर आणि मेंढ्या घातल्या.
हरभरा पिकावर वाढता मर रोगामुळे शेतकरी हैराण. सिंधुदुर्गमध्ये भात कापणी पूर्ण झाली. शेतकरी सध्या नाचणी काढणीच्या कामात व्यग्र. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून केराची टोपली. जळगावच्या भुसावळमध्ये शेतपिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. कंपनीकडून नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर शेतकऱ्यांची न्यायालयात धाव. जळगावच्या रावेरमध्ये डाक युनियन कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. कर्मचाऱ्यांना 8 तासाचा मोबदला द्यावा. आचारसंहिता नियम 3A कायदा रद्द करण्याची मागणी. जळगावमधील अंकलेश्वर ते बुरहाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आदेश रद्द करण्याची नागरिकांची मागणी. भुसावळमध्ये वेल्हाळे इथं पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नळाला जलतलावातील प्रदूषणयुक्त पाणी येत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या. मधुकर सहकारी कारखान्यातील ऊस पुरवठादारांना थकीत 16 कोटी मिळणार. राज्यात लवकरच सुधारित वाळू धोरण. शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही.